नमस्कार, मी शैलेश रमेश हापसिंगेकर। आज आपणास भारतीय पद्धतीने दोन प्रकारचे मसाले ची साहित्य आणि कृती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। सांबार मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा मोहरीचे दाणे मंद आचेवर चांगले भाजून घ्या। जेव्हा मसाले भाजण्याचा हलका सुगंध दळू लागेल तेव्हा ते कढईतून बाहेर काढा। यानंतर कढीपत्त्याची 10 ते 12 पाने स्वच्छ धुवून सुकून घेतलेली पाने ही कढईत टाकून भाजून घ्या। पानामधला ओलावा जाऊन जेव्हा ते कुरकुरीत होतील तेव्हा ती कढईतून बाहेर काढून घ्या। यानंतर वाळलेल्या 2 ते 3 लाल मिरच्या आणि पाव चमचा मिरेही हलके भाजून घ्या। सगळे मसाले भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 3 चमचे हरभऱ्याची डाळ आणि 2 चमचे उडीद डाळ घाला आणि ती देखील मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या। फक्त भाजत असताना डाळ करपणार नाही याची काळजी घ्या। भाजून घेतलेले मसाले डाळी थंड झाल्यानंतर ते मिक्सर मध्ये घाला। त्यात थोडी हळद आणि हिंग घालून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या। मसाले तुम्ही जेवढे बारीक कराल तेवढा त्याचा स्वाद जास्त येतो। हा मसाला एखाद्या बरणीमध्ये घालून ठेवा। 4 ते 5 महिने सांबार मसाला चांगला टिकून राहील। सांबार करताना विकतच्या मसाल्याऐवजी हाच मसाला घाला, छान स्वाद येईल। कोथिंबीर मसाला: 1 गड्डी कोथिंबीर घेणे, 1 खोबऱ्याची वाटी खिसून घेणे, 2 कांदे चिरून घेणे, आलं लसूण घेणे, अर्धी वाटी धणे घेणे, अर्धी वाटी तीळ घेणे, लसणाचा 1 गड्डा घेणे आणि तो सोलून घेणे, आल्याचे 4 तुकडे घ्या, 1 चमचा काळी मिरी घ्या, 10 लवंगा घ्या, 1 गोटभर दालचिनी घ्या, 1 चमचा शहाजिरा घ्या, लहान 4 चमचे जिरे घ्या आणि तसेच बडीशोप पण घ्या। आता हे सगळे साहित्य तेलात भाजून घेणे व गार झाल्यावर मिक्सर मध्ये पेस्ट करणे व बटाट्याच्या भाजीला, वांग्याच्या भाजीला, रस्सा भाजीला, सुक्या भाजीला, आमटीला, वरणाला 2 चमचे पेस्ट घालू शकता। अशा प्रकारे कोथिंबीर मसाला तयार झाला आहे। हा मसाला 15 दिवस फ्रीज मध्ये ठेवून आपण वापरू शकता। झटपट होणारे हे मसाले आहेत। आपण घरी मसाले ट्राय करून बघू शकता। शेवटी कोथिंबीर मसाल्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्या।